नमस्कार. आज आपण शनी या ग्रहाविषयी बोलणार आहोत. 12 घरात शनी तुम्हाला काय फळ देतो, ते आता मी इथं तुम्हाला सविस्तर कुंडलीनुसार सांगणार आहे. शनी लग्नी म्हणजे प्रथम स्थानात असता. मनुष्य आळशी असतो. बालपणी व्याधिग्रस्त, अविश्वासी, ढोंगी, स्वार्थी, कृपण, स्त्रीबुद्धीचा, तक्रारी, वातरोगी, मलिन, भित्रा, संशयी, लाजाळू, उदासीन होतो. तो अत्यंत कष्टाळू असतो. त्याच्या चेहऱ्यावर हास्य कधी दिसतच नाही. तो मनुष्याच्या नाकास व्यंग असते. बंधू व मित्र यांचे सुख फारसे लाभत नाही. स्वभाव मत्सरी असतो. आणि शनी 7, 10, 11 राशीत असेल तर मनुष्याला चांगले वैभव प्राप्त करून देईल. हा शनी 9, 12 राशीत असेल तर विद्वत्ता आणि अधिकार प्राप्ती देतो. धाडशीपणा, मनमोकळेपणा व सरळ वृत्ती देतो. आणि 1, 5, 8 राशीत असता अत्यंत अनिष्ट फळे मिळतात. दारिद्र्य, चिंता उपस्थित होते. बद्धकोष्ठता होते. स्वभाव मत्सरी बनतो. वृश्चिकेत असून तो जर अशुभ संबंधी असेल तर मनुष्य कावेबाज, खुनशी, द्वेषी व विश्वास ठेवण्यास लायक नसतो. 1, 8 राशीत शनी विषदृष्टी असते. त्याने कोणत्याही चांगल्या वस्तूकडे पाहिले आणि त्याची स्तुती केली तर त्या वस्तूचा नाश झालाच असे समजा. 3, 7, 11 राशीत शनी असून वृत्ती विशेष बुद्धिमत्ता, उद्योगिता, हिशोबीपणा, प्रामाणिकपणा, धार्मिक वृत्ती, सोहेट संमती, दक्षता असते. भावनिकपणा इत्यादी दयाळू गुण असतात. तुळेत शनीने गर्विष्ठपणा विशेष लाभतो. स्वतःचे मत खरं करण्यास हा साथ सोडणार नाही. लग्नस्थानी शनी आहे तो मनुष्य सामान्यतः मोठा धैर्यशाली असतो. कितीही कठीण परिस्थिती असली तरी तो आपले स्थान अढळ ठेवतो. पूर्व आयुष्यात हाला पूर्ववयात आयुष्य हालात जाते व मोठेपणी सुख लागते. 7, 10 राशीत शनी असेल लोक मोठे उच्च स्थान प्राप्त करून घेतात. विद्वान, काव्यमय, धोरणी, व्यवहार चतुर असतात. मनुष्य कोणालाही प्रिय वाटत. लहानपणी कायमची व्याधी असलेले खराब असेल तर विवाहात अडथळे येतात. आईबापाखेरीज इतर माणसाच्या हातून त्याचे संस्कार होण्याचे प्रसंग येतात. हट्टी असतात. पुष्कळ वेळा सज्जन माणसाच्या वगैरेचा लाभ त्याला मिळत नाही. आता आपण दुसऱ्या घरातील शनी आपल्याला काय देतोय तो बघूया. तृतीय स्थानी शनी असता तो मनुष्य फार कमी बोलेल. बोलणे मुद्देसूद, कायदेबाज असेल. वडिलांची तिष्ठेचा उपभोग त्याला घ्यावयास मिळतो. या स्थानात शनी उच्चीचा किंवा स्वग्रहाचा असेल तर काही सुखाचा काळ प्राप्त होईल. कधी कधी उच्चीचा अथवा गुरु हर्षलाने शुभयोग केलेला असेल तर मोठे धनाढ्य होतो. इतर राशीत असता कुटुंबात दारिद्र्याचा वास करते. द्वितीय स्थानामुळे काटकसरीचा स्वभाव, खोल बुद्धी, मितभाषा, दारिद्र्य अवस्था ही प्राप्त होतात. कित्येक वेळा अशा लोकांना कोणत्याही उद्योगात यश मिळून देखील सांपत्तिक फायदा होत नाही. दीर्घ प्रयत्नानंतर हे पैसा मिळू नये असा त्यांचा विचित्र प्रयोग असतो. त्याला बहुधा सुग्रास अन्नाचे भोजनही कधी खाता येत नाही. शरीर प्रकृतीच्या निमित्ताने नेहमी त्यांची जेवणा खाण्याची तक्रार चालू असते. लोकांच्या संपत्तीचा उपभोग घेणार असतो. व्यसनी लोकांकडून त्याला वारंवार उपद्रव होतात. कितीही पैसा मिळाला तर त्याची वृत्ती तृप्त होत नाही. भावंडांना, कौटुंबिक मंडळींना त्यांच्यापासून वारंवार त्रास होतात. पैशाच्या बाबतीत आतल्या गाठीचा, अत्यंत काटसरी, अंतकरणाचा ठाव न लागू देणारा असा हा शनी असतो दुसऱ्या घरात. औषधे तयार करणे. आता आपण तृतीय स्थानी शनी काय देतो ते पाहूया. तृतीय स्थानी शनी असता मनुष्याचा भाग्योदय अकल्पितपणे होतो. त्याला पुत्र ग्रह याचे सुख चांगले मिळते. तृतीयातला शनी सर्वसाधारण चांगलीच फळे देतो. शत्रू पक्षामध्ये फाटाफूट करून त्यांना जिंकण्याचे त्याचा चांगला उपयोग होतो. राज्यकृपा होते. आहार थोडा फार असतो. शनी शुभ संबंधित असेल तर मनुष्य धीरवान, गंभीर, शांत, सौम्य विचारशील, एकाग्रतेने कोणतेही काम करणारा होतो. त्याच्या अंगी न्यायीपणा असतो. विशेष गुण आढळतो. खोल विचारशक्तीमुळे त्याने मांडलेला एखादा मुद्दा खंडन करणे कठीण पडते. त्याला भावंडाचे विशेष करून भगिनीचे सुख लागते.
त्याचा स्वभाव उदार असतो. पुष्कळ लोक संरक्षण करता त्याच्याजवळ धाव घेतात. 7, 10, 11 या राशीचा शनी जर तृतीय स्थानी असेल तर भाग्योदयाची हानी बहुधा होत नाही. हा शनी अशुभ ग्रहे संबंधित नीचादी अनिष्ट राशीत असेल तर शेजारी, नातलग, भावंडे यांच्याशी कधीच पटायचे नाही. पाठीवरील भावंडाचा नाश होतो. भावंडाची जबाबदारी सांभाळावी लागते. प्रवास अपयशी होतात. शिक्षणाच्या कामात वारंवार अडथळे येतात. आता आपण चतुर्थ स्थानातील शनी बघूया. चतुर्थानी शनी असता आचारहीन, कपटी, मातेला त्रास देणारा, स्त्री सुखहीन, क्रूर, व्यर्थ असाच काळ घालवणारा, वार्धक्यात चिंताग्रस्त होणारा, नातेवाईकावर विश्वास न ठेवणारा, शीघ्रकोपी असतो. तो जर सुख संबंधित असेल तर जमीन जुबला स्थावर इस्टेट प्राप्त होते. खाण्याचे काम, इतिहास, संशोधन वगैरे विषय त्याच्या फार आवडीचे असतात. उतारवयात सुख प्राप्त होते. या वयात एकांतवास, उदासीनता, संन्यास वृत्ती प्राप्त होतात. सुख संबंधित असेल तरीही पित्याचा नाश लवकरच होतो. गूढ तत्वज्ञानाचे संशोधन करण्याकडे सर्वदा प्रवृत्ती राहते. पण हा शनी सुख संबंधित असेल तर माता पित्याचा मृत्यू लवकर होतो. गृहसौख्य तर कधीच मिळायचं नाही. आपतेष्टांचा फारसा उपयोग व्हायचा नाही. स्थावर इस्टेटीचा विध्वंसक होईल. आयुष्याचा उत्तरात भाग दारिद्र्य व स्वजनहित यात घालवावा लागतो. आता आपण पंचम स्थानातील शनी बघू. पंचम स्थानी शनी असेल तर मनुष्य दीर्घायुष्य होतो. धर्मशील, चपळ, उन्मत्त व शत्रूवर विजय मिळवणार होतो. त्यांच्या अंगी विद्वत्ता असूनही त्याला योग्य मान मिळत नाही. असे काही वेळा घडते. पण कुटील, उत्तम मुत्सद्दी, मोठमोठी कारस्थाने करणारा, स्त्री पुरुषांचे सुख कमी असणारा होतो. त्या स्थानात सुस्थितीत असणारा शनी स्थावर इस्टेटीत लाभ देतो. तसेच सार्वजनिक संस्था, मोठी राजकारणे, आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसाबरोबर स्नेह ठेवणे या बाबतीत अनुकूल होतो. तो स्वग्रही किंवा उच्च असेल तर संतती चांगली निपजते. नोकरीत यश लाभते. स्त्रीसुख उत्तम मिळते. व्यापाराकडे प्रवृत्ती राहते. वारंवार लाभ होतात. वायू राशीतील शनी वकिलीत नावलौकिक देतो. पृथ्वी राशीत शेतकरी, शिल्पकला, इंजिनिअरिंग, अर्थशास्त्रात प्रावीण्य मिळते. संततीच्या बाबतीत फारच अनिष्ट विचित्रपणा उत्पन्न करतो. गुप्तरोग होतात. मुले अनियमितपणे होतात. त्यांना काहीतरी व्यंग असते. त्यांच्या हृदयाला विकार होतात. पुण्यामुळे किंवा उंचावून पडून मृत्यू येतो. स्त्रीच्या कुंडलीत असा शनी अनिष्ट असेल तर ती गर्भविकाराने सदैव पिडलेली असते. पंचमातील पीडित शनीमुळे मनुष्य बुद्धिहीन, विकलचित, उन्माद रोगी, दरिद्री, कामासक्त, पुत्र दुःखी होतो. त्याला पिशाच्य बुद्धीचा फार आवड असते. या स्थानातील शनी 5व्या वर्षी बंधुनाश व 6व्या वर्षी अग्निपीडा करतो. आता आपण षष्ठातला शनी पाहूया. षष्ठ स्थानात शनी असता मनुष्य फार खादाड, शत्रू व मत्सरी लोक यांनी पिडणारा असतो. विषयासक्त होतो. त्याला पैसा बरा मिळतो. त्याला काव्य कल्पना सुंदर सुचतात. मोठ्या लोकांशी त्यांची मैत्री असते. शत्रूंचा पराजय चातुर्याने कसा करावा हे त्याला उत्तम समजते. त्याला स्वदेश, स्वधर्म याविषयी फार प्रेम असते. या स्थानात पूर्ण शुभ संबंधित शनी असेल तर त्याच्या हाताखालचे लोक त्याच्यावर नेहमी खूप विश्वास ठेवतात. सौजन्य चांगले असते. अनेक मोठमोठे वीर त्याच्या समोर लढण्यास भितात. अकल्पित कल्पना काढून शत्रूवर मात करण्यात तो पटाईत असतो. त्याला जन्मभर शत्रूकडून विवंचना मात्र होत राहते. किंबहुना त्यांच्या विरोधी पक्षामुळे त्याचा पराभव जगाला दिसून येतो. त्याच्या हातून सत्कर्म बरीच घडतात. दीर्घायुष्य मिळते. अपघातातूनही जगण्याचे सामर्थ्य शनी देतो. गुरेढोरे यापासून लाभ होतात. शरीर प्रकृती रड कायम असते. दीर्घकालीन टिकणारी दुखणी होतात. शनी जलराशीत असता क्षयाचाही संभव असतो. 2, 5, 8 राशीत असता हृदयरोगाची भय असते. 3, 6, 9, 12 राशीत असेल तर क्षय संबंधित दमा वगैरे रोग होतात. असे ह्या शनीतील षष्ठातील शनीचे फळ आहे. विरोधी पक्षाची खोड मोडण्याच्या नादात स्वतः भिकेला लागतो आणि 24व्या वर्षी पुत्रलाभ होतो. आता आपण सप्तम स्थानामध्ये शनी असता मनुष्य काबाड कष्टी व व्यसनी होतो. सप्तम स्थानातला शनी चांगला असतो असे म्हणतात, पण तसं नाही.
नेहमी थोर लोकांची परिचय, मित्रमंडळीत वजन राहावे या आशेने त्याच्याजवळील धन संपून जाते. तो मूर्ख शिरोमणी वाईट मित्रांनी वेढलेला, रोगी व स्त्रीपासून दुःख पावणार असतो. त्या स्थानातील शनीमुळे लग्न उशिरा होते. स्त्री मोठ्या वयाची, काटकसरी, उत्तम सेवाकार्य करणारी मिळते. सप्तमातील शनीमुळे स्त्रीचा दीर्घकाळ विवाह देखील होतो. 3-6-9 राशीत शनी पुष्कळ विवाह घडवतो. स्त्रियांच्या कुंडलीत सप्तमात शनी असता बीजवर किंवा म्हातारा नवरा मिळतो. या स्थानात दूषित शनी असता वेश्णे किंवा निंदित लोकांशी परिचय घडतो. विवाह सुख चांगले मिळायचे नाही. कोर्ट कचेरीत अपयश मिळते. दुसऱ्याबरोबर केलेल्या व्यवहारात काहीतरी घोटाळे घडतात. तो दंभचारणे मित्रमंडळाशी कपट करून स्वतःच फसणारा, स्त्री मित्राद्वाराकडून लाभ न पावणारा, न्यायाने मिळवलेले धन घालवणारा, निरुत्साही, निव्वळ व लोभी असा मनुष्य होतो. तो नेहमी सुखाच्या चिंतेत राहतो. खोटे बोलतो. देशांतरी फिरला तरी त्याची ग्रहदशा त्याला सोडत नाही. या स्थानी शुभ शनी शुभ संबंधित असता शत्रूंचा पराभव होतो. जुगार व स्त्रीविषयक आपले धनलाभ होतो. कायद्याच्या कामात यश मिळते. पती पत्नी सुखाने नांदू शकतात. 37व्या वर्षी स्त्रीनाश करतो. आता आपण अष्टम स्थानी शनी बघूया. अष्टम स्थानी शनी असेल तर मनुष्य कोपिष्ट, धनहीन, शूर पण भित्रा होईल. त्याची दृष्टी फार वाईट. लबाड लोकात तो प्रिय असतो. दुष्टजनासमोर त्याच्याविषयी नेहमीच खोटे आळतात. सज्जन लोकांचा सहवास त्याला फार कमी करतो. त्याला रक्तविकार, वातविकार, कुष्ठ, भगंदर, सग्रहणी, पंडुरोग, प्रेम, व्यसनी लोकांच्या संगतीने अपघात यापासून पीडा होते. दुर्गंधियुक्त आजाराने मृत्यू येतो. कोणत्याही कार्याला आपण होऊन प्रारंभ त्याच्या हातून कधी व्हायचा नाही. निरुत्साह त्याचा पहिला दुर्गुण. देशांतरी राहणारा, दुःखी, चोरकर्म करणारा, उपासने, क्षीण असा असतो. ह्याला आयुष्य खूप असतं, पण निम्म आयुष्य त्याचं आजारपणातच जातं. शुभ संबंधित शनी जर असेल तर बलवान शनी असता आपत्ती सहन करण्याची शक्ती देते. धन मिळते. नोकरीत अनुक्रमे वरिष्ठ दर्जा मिळतो. लाच खाता येईल अशा ठिकाणी नोकरी मिळते. पत्नी सुशील व व्यवहार दक्ष मिळते. दीर्घायुष्य मिळते. गुढशास्त्राचा व्यासंग राहतो. वृद्धापकाळी ईश्वर चिंतन करत काळ जातो. आता आपण 9व्या स्थानचं फळ बघूया. 9व्या घरात जर शनी असेल तर मनुष्य पराक्रमी, धनवान होतो. त्यांच्याकडून राजद्रोह घडतो. लाच खाऊन, दुसऱ्याला फसवून, इतर अलौकिक मार्गाने त्याला चांगला पैसा मिळतो. तो धर्महीन व स्वादपासापासून हानी पावणार असतो. जलप्रवासाचा त्याला फार त्रास होतो. स्त्री संबंधी नातेवाईकापासून त्याची मोठी हानी होते. हा शनी नवमात पीडित असेल तर त्या मनुष्याचा स्वभाव मत्सरी, कंजूस, स्वार्थी, दुसऱ्याला वर्मी लागणारे भाषण करणे, धर्मवेड जास्त असणे, भलते सलते आरोप करणे, खोटा अभिमान धरणे, वडिलांची प्रेस्टिजच्या प्राप्तीसाठी फार त्रास करावा लागतो. त्याला स्त्रीचूक कमी मिळते. तो ढोंगी असतो. वृश्चिकेचा असेल तर फार वाईट. सार्वजनिक हित साधणे, वेदांत, कायदा हे चांगले जमते. नैपुण्य जर शनी चांगला असेल तर याविषयी व्यासंग ठेवणे, पवित्र आचरण, पराक्रम, संन्यास वृत्ती, अभ्यास, वकिली, गुप्त गुन्हे शोधून काढण्याचे नैपुण्य, राजगुण संपादन, संपत्तीपणा याविषयी चांगला अवगुण योग प्राप्त होतो. प्राप्त जन्मी योग भ्रष्ट असलेला हा माणूस या वयात भाग्यकाळ येताच एकदम वैभवात चढतो. सद्गुरु कृपा होते. नास्तिकांचा आस्तिक बनतो. पुण्यकर्मे आचरणात मृत्यू पावतो. नवमस्थानी मिळे 36व्या वर्षी भाग्योदय होतो. आता आपण दशमस्थानीचं फळ बघूया. दशमस्थानी शनी असता मनुष्य पूर्वी अल्पज्ञ असला तरी भाग्यात चढतो. तो आपल्या बुद्धीचे लोकांना चलित करून स्वतःविषयी आदर निर्माण करून घेतो. वायू राशीतील शनीमुळे शुभात पटायत, कायदे पंडित असतो. थोर अधिकार प्राप्त होतो. आपल्या कुलात श्रेष्ठ होतो. कला कौशल्याची आवड त्याच्या ठिकाणी असते. तो राजाप्रमाणे सुख भोगतो. अनेक मित्रमंडळी वागतो. या स्थानात शुभ संबंधित शनी असतात. धनवान, विद्वान, शूर, राज्यमंत्री, न्यायाधीश, लोकांवर हुकूमत चालवणारा, पुढारी, राजयोगी, नृत्य गायनाचा शेतीपासून लाभ असणारा, दीर्घोत्ती असा असतो. कामे करणारा, स्वपराक्रमाने उदयास येणारा असतो. 3, 7, 10, 11 या स्थानी त्याची शुभ फले जास्त प्रमाणात मिळतात. मात्र तेथे लक्षात ठेवले पाहिजे की शनीने प्राप्त झालेले भाग्य
मृत्यू काळापर्यंत कायम राहणे कठीण असते. शनी जर थोडा दूषित असेल, दशमस्थानाच्या शेवटी शेवटी असेल, तर धंद्यात जम बसत नाही. त्याने नोकरी नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करणे त्याच्यासाठी लाभदायक असते. अधिकाराहून एकदम अंधपथाशी जाण्याचे असते. दुःख प्राप्त होते. मातृपितृ नाश होतो. वडिलार्जित धनाचा उपयोग मिळत नाही. वरिष्ठाकडून बेभान त्रास होतो. धंद्यात वारंवार अडथळे अपमान होतात. लाभत नाही. सार्वजनिक पुढारीपणा लाभत नाही. शत्रूचे भय सतत राहते. भौमिक्त असता. मधुमेह प्रेमय असून पीडा होते. श्रमाच्या मानाने नेहमीच थोडे वेतन मिळते. नीच धंदे करावे लागतात. यांत्रिक कारखाने, किरकोळ उद्योगधंदे यांच्याशी सुद्धा संबंध ठेवावा लागतो. दशमस्थ शनी 26व्या वर्षी शस्त्रभीती दाखवतो. आता आपण 11व्या घरातील शनीचे फळ पाहूया. शनी असता 11व्या स्थानी शनी असता मनुष्य भोगी व धन मिळवणारा असतो. तो तेजस्वी, शत्रूवर विजय मिळवणारा, सत्संगामुळे अंतःकरण शुद्ध झालेला, नीतिमान, उत्तम स्थळी राहणारा, कष्टरहित असा असतो. 3, 7 हा 11 राशीचा शनी असून तो शुभ संबंधित असेल तर त्याला मोठमोठे लाभ होतात. आयुष्याचा उत्तरार्ध पूर्ण सुखात जातो. बराच पैसा गाठीस बांधलेला राहतो. स्त्रियांच्या खास उपयोगी पदार्थाच्या वापरात लाभ होतो. विचारपूर्वक काम करणारा, स्थिर, वैभवी, शिल्प अभ्यासी, निरोगी असा होतो. पण संतती सुख फार कमी मिळते. संतती उशिरानं होते. त्या स्थानात शनी पीडित असेल तर संतती बहुधा टिकणारच नाही. त्या माणसाला वंध्या स्त्री मिळते. व्यसने जळतात. लबाड मित्र भेटतात. त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने वारंवार फसतो. त्याच्या बऱ्याच महत्वाकांक्षा अर्धवट राहतात. वृद्ध माणसामुळे सांपत्तिक हानी होते. जुगारात अपयश येते. त्याने स्वतःचा पैसा अत्यंत खात्रीपूर्वक ठिकाणी ठेवायचा. स्त्रीकडील नातेवाईकाकडून फसवणूक होते. त्याने सावकारीचा व्यवहार कधी करू नये, कारण गेलेला पैसा कधी परत येतच नाही. एकादश स्थानी शनी असल्यामुळे 24व्या वर्षी चांगला धनलाभ होतो. आता आपण 12व्या घरातील शनीचं फळ पाहूया. द्वादश स्थानी शनी असता आप्तांचे सुख मिळत नाही. मंदबुद्धी, ठग, मूर्ख, निर्धन होतो. क्रूरतेने वागतो. नेहमी सुखरहित राहतो. डोळ्यात व्यंग असते. खर्च खूप करतो. किती चांगले कामे त्याने केली तरी सुखाचा शब्द देणारा कोणीच नसतो. अनेक व्यवहारात मध्यस्थी करण्याचे प्रसंग त्याला येतात, पण त्यापासून त्याला लाभ काहीच नाही. 12व्या घरात जर शनी असेल तर त्यांनी कोणालाही जामीन राहू नये. घरी फारच थोडा वेळ असणार असा असतो. त्याचा बहुतेक योग लोकांच्या द्वाराशी गप्पा गोष्टी घालण्यात जातो. कोणतेच विधायक कार्य त्याच्या हातून व्हायचे नाही. लोकांच्या नुसत्या उठाठेव करण्याकडे त्याचं लक्ष असतं. नेहमी ऋणग्रस्त, सट्टेबाजीत नुकसान भोगणारा, वैराग्यशील दरिद्री असतो. यांच्याकडून लोकांचा फायदा होतो, पण हा आपला समुद्रात बुडून कोरडात राहतो. केवळ उदासीन वृत्तीप्रिय असल्यामुळे त्याला परिस्थितीत समाधान कधीच वाटत नाही. तुरुंगवासी भोगावा लागतो. सार्वजनिक संस्था, यज्ञ, कर्मे, पवित्र स्थळ यांचे सहवास ठेवण्यासाठी प्रबळ इच्छा होते. पण शनी बलिष्ठ असेल तर त्या गोष्टी घडतात. शनी सुख संबंधित असेल तर परोपकार, योगाभ्यासी वृत्ती यामध्ये त्याला चांगला लौकिक संपादन होतो. परदुःखाची जाणीव करून घेऊन त्यात लवकर सहभागी होतो. दूरदृष्टीने पैशाचा संग्रह त्यांच्याकडून घडतो. किती गरीब आले तरी ऐचित्त वृत्ती सोडत नाही. हा शनी पीडित असेल तर अपघाताचे भय असते. अधिकारी लोक शत्रू होतात. मृत्यू वाईट प्रकार येतो. आवडत्या माणसामुळे सुख प्राप्त होतो. हलकट माणसाकडून वारंवार अपमान होतात. कामुकृत्य असून उपभोग मिळत नाही. द्वादस्थानी 45व्या वर्षी शनी मोठी धनहानी करतो. तर आता आपण शनीची 12 घरात काय फळे मिळतात ते पाहिले. आता मी तुम्हाला उपाय सांगतो. जर 4थ्या घरात शनी असेल तर आईला त्रास होतात. 10व्या घरात शनी असेल तर त्या शनीची दृष्टी सप्तमावर पडते आणि 5व्या घरात शनी असेल तरीही सप्तमावर दृष्टी पडते. लग्नी असेल तरी सप्तमावर दृष्टी पडते आणि विवाहास विलंब होतात. तर अशा वेळी आपण 2 उपाय करावे. पिंपळाला दूध आणि साखर घालून पाणी द्यावे. शनीची 7.5 असेल, महादशा असेल शनीची, किंवा शनी तुमच्या 4थ्या, 8व्या, 12व्या घरात असेल तरी सुद्धा पिंपळाला पाणी देऊन
शनी शनीची शांती होते. शनी सगळ्याच घरात वाईट फळे देतो असं नाही. शनी चांगला असेल, मकरेचा, तुलेचा, उच्चीचा असेल तर चांगली फळं मिळतात. त्यामुळे शनीला घाबरून जाण्याचं काही कारण नाही. सो फ्रेंड्स, ही होती आपली शनी ग्रहाबद्दलची माहिती आणि त्यांची 12 घरांमधली फळे. आता स्क्रीनवरती तुम्हाला काही बेसिक इन्फॉर्मेशन दिसत आहे ऍज अ रेफरन्स. सो काही प्रश्न असल्यास तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. थँक्यू.